नमस्कार प्रेक्षकांनो. मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे जरा काळजीतच असते, कारण की तिच्याबरोबर जे काही घडलंय ते तिला आठवत असतं. कावेरीला तिला माफ करायला लागतंय आणि यशने कावेरीची बाजू योग्य रीतीने मांडल्यामुळे आता तिचीच मुलगी यमुना तोंडावर पडली कावेरीच्या समोर. त्यामुळे मला जरा काळजी वाटत असते आणि तिचा इगो म्हणायला गेला तर हट झालेला असतो. तेवढ्यातच तिथून आता मला गरम दूध देत म्हणते यमुना की हे घे, जरा दूध गरम पिऊन घे, म्हणजे तुला कसं जरा बरं वाटेल, तुझं टेन्शन निघून जाईल. तेव्हा आता म्हणते की नको, असं हे दूध वगैरे आणून मला झालेली जखम भरून निघणार नाही आहे. यमुना, हे जे तू काही केलं आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. अगं, तुझ्याकडून मी किती अपेक्षा ठेवल्या होत्या, पण तू मात्र खूप चुकीचं वागलीस. तुला मी खरं समजत होते, परंतु तू खोटी निघालीस. तेव्हा ती म्हणते की प्लीज ते सगळं काही जाऊ दे ना आता, तू ते डोक्यातून काढून टाक बघू, प्लीज हे दूध घेऊन घे. तेव्हा ती म्हणते की असंच लहानपणी तू मला म्हणायचीस. लहानपणी जेव्हा डबा संपवायची नाहीस ना, तेव्हा मी तुला ओरडायचे, मात्र अगदी निरागस चेहरा करून मला म्हणायचीस की अगं सॉरी ना, म्हणजे मला वेळच नाही मिळाला किंवा मला खायला नको वाटलं, असं काहीतरी कारण देऊन तू तो टिफिन संपवायची नाहीस. मग मी तुझ्या त्या निरागस चेहऱ्याकडे, लहानग्या चेहऱ्याकडे बघून तुला माफ करून टाकायचे गं. माझ्या मनातला तो त्रास तिथे संपायचा तुझ्या त्या चेहऱ्याला पाहून. आणि आताही तुझं तसंच सुरू आहे. आताही तू अशा चुका करतेस आणि त्या मला माफी मागण्यासाठी येतेस. तेव्हाच्या चुका या छोट्या असायच्या, परंतु आता इतक्या मोठ्या मोठ्या चुका करायला लागलीस तू. यमुना, तू लहानाची मोठी झालीस, इथे आहेस, परंतु का असं वागतेस? अगं, आता तर तू एका मुलाची आई आहेस ना, मग तरीही तुला स्वतःला समजत नाही आहे की कसं वागायचं. अगं, आज काय केलंयस काय तुला तरी समजतंय का? तू स्वतःचा संसार मोडलायस. स्वतःचा संसार मोडून तू इथे आता आईबाबांजवळ राहतेस, पण तरीही अशीच वागणार आहेस का तू? म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आहे की तुझ्या या ज्या काही चुका आहेत ना, त्या चुकांमुळेच तुझा संसार मोडलाय. तेव्हा मग लगेच यमुना म्हणते की प्लीज असं बोलू नकोस ना गं, प्लीज असं बोलू नकोस. अगं, एवढ्याशा छोट्या गोष्टीवरून तू मला एवढं बोलून दाखवणार आहेस का? तेव्हा भडकते, एवढीची छोटी गोष्ट का यमुना, तुला ही इतकी छोटी गोष्ट वाटते का? आज काय घडलंय कळलंय का? अगं, तुझ्यामुळे, तुझ्या या मूर्खपणामुळे मला त्या कावेरीला पुन्हा एकदा व्यवसायाची संधी द्यावी लागली. तिने स्वतःच्या तोंडून हरले असं मान्य केलं असूनही फक्त तुझ्या या चुकीमुळे मला तिला ती संधी द्यावी लागली होती. आणि खरंच याचा मला जास्त राग येतोय. मला आत्तापर्यंत त्या कावेरीला सपोर्ट करायचा नव्हता, परंतु मला तुझ्या या वागण्यामुळे तिला सपोर्ट करावा लागला, कारण की ती जे काही वागते, तुझी मदत करते, म्हणूनच मला यशसमोर तिची बाजू घ्यायला लागली. फक्त तुझ्यामुळे यमुना, फक्त तुझ्यामुळे आज मला त्या कावेरीसमोर हात जोडावे लागले होते. तेव्हा लगेचच यमुना म्हणते की प्लीज मला माफ. तेव्हा म्हणते की थांब, मला इथून पुढे काहीच ऐकायचं नाही आहे. आता तरी मी तुला माफ करू शकत नाही. मला हे जे काही आज करावं लागलं आहे, त्या कावेरीपुढे हात जोडावे लागलेत ना, ते मी कधीच माफ करू शकणार नाही आहे. आणि मला ते करावं लागलं फक्त आणि फक्त तुझ्या चुकीमुळे. तू चुकलीस म्हणून मला तिला झुकतं माप द्यावं लागलं. आता हे ऐकल्यानंतर मात्र ही यमुना गप्पच बसते, कारण की अजिबात ऐकून घ्यायला तयारच नसते. मला समजावायला जाते, परंतु तरीही ऐकत नाही. आणि इथे मात्र माच्याच जिव्हारी लागतं, कारण की आपलं लेकरू माफी मागायला आलेलं असतानाही आईने माफ नाही केलं तर ते आईच्याच जिव्हारी लागलेलं असतं. म्हणून तशीच गप्प असते, परंतु चूकच. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी देवासमोर आरती करत असते आणि विद्या मला लांबूनच बघते आणि खूपच खुश होते. तेव्हा हात जोडून नेहमीप्रमाणे देवाकडे प्रार्थना करत असताना विद्या कावेरीला आवाज देते आणि म्हणते की कावेरी वहिनी, बघा ना ही साडी. तेव्हा कावेरी पण खुश होते आणि म्हणते की हो, ही तीच साडी आहे ना जी आपण डिझाईन केली आहे, बरोबर? तेव्हा कावेरीला विद्या म्हणते की हो, ही साडी यांनी नेसली, याचा अर्थ माने आपल्याला माफ करून टाकली आणि आपल्या बिझनेसला माने पुन्हा एकदा परवानगी दिली, बरोबर ना? असं म्हटल्यावर आता पूजा करून त्या दोघींनाही उत्तर देते की जरीही मी तुमच्या दोघींच्या व्यवसायाला परवानगी दिलेली असली तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या या व्यवसायामुळे घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येता कामा नये. आलंय का लक्षात? जर घरावर तुमच्यामुळे कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर मात्र मी गप्प बसणार नाही. येते ना लक्षात? काही झालं तरीही घरावरचं हे जे काही संकट आहे ते तुम्ही आणायचं नाही. आणि जेव्हा मला समजलं की हे घर आणि तुमचा हा व्यवसाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहेत, तर मात्र मी गप्प बसणार नाही. त्या क्षणी मी तुमचा व्यवसाय बंद करून टाकेन.
माझं घर व्यवस्थित राहिलं पाहिजे. तुम्हा दोघींनाही घर आणि व्यवसायाची जबाबदारी व्यवस्थित पेलता यायला पाहिजे हेच अपेक्षित आहे. त्यामुळे घरातल्या कोणत्याही कामामध्ये हयगय चाललेली मला अजिबात चालणार नाही आहे. त्यावेळेला कावेरी म्हणते की मा प्लीज तुम्ही काळजी करू नका. मी असं कधीही होऊ देणार नाही. मी घर आणि माझा हा व्यवसाय यामध्ये कधीही गल्लत करणार नाही. त्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारची चूक मी होऊ देणार नाही असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मा तिच्या या वाक्याकडे अगदी रोखून बघतच राहते. तर इथे आता कावेरी आणि विद्या दोघीजणीही मोठ्या मोठ्या बॅग्स घेऊन बाहेर आलेले असतात. त्याच वेळेला यश समोरून येतो आणि म्हणतो की वाव लेडीज, काय झालंय, काय इतका आनंद दिसतोय चेहऱ्यावर. तेव्हा ती म्हणते, कावेरी म्हणते की यश तुम्हाला माहिती आहे का आज काय झालं आहे? अहो आपल्या विद्या वहिनीला मोठी ऑर्डर मिळाली. म्हणजेच फॅशन शोच्या ज्या मॉडेल असणार आहेत ना त्या मॉडेलच्या साड्या डिझाईन करायची ऑर्डर मिळाली आपल्या विद्या वहिनीला. हे ऐकल्यावर आता यश म्हणतो की वाव लेडीज, गो अहेड, कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. तेव्हा मग दोघी पण खूप खुश होतात. तेव्हा लगेचच विद्या म्हणते की कावेरी वहिनी मला कळत नाही आहे, मग ते सगळे सामान वगैरे त्याचे ऑर्डर्स त्याची डिझाईन कसं? तेव्हा मग विद्या म्हणते की बरं ठीक आहे, साहू देत, सुचवू काहीतरी आपण, नक्कीच काहीतरी ऐनवेळेला सुचेल आणि आपण चांगलं करूया. तेव्हा मग कावेरी म्हणते की हो सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिळतील आणि तसंही त्यांनी सांगितलं आहे ना की त्या थोड्याच वेळात आपल्याला कॉल करतील आणि आपला नंबरही घेतला आहे त्यांनी, नका काळजी करू. तेव्हा मग आता विद्या म्हणते की हो आता तर अगदी टेन्शनच नाही आहे, मस्त होणारे सगळे काम अगदी. मला तर इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू कावेरी बहिणी. तेव्हा विद्या तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की हाय काय करू मी, मला तर इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू. बापरे, त्या ज्या काही मस्त मस्त मॉडेल्स असणार आहेत त्या आम्ही डिझाईन केलेल्या साड्या नेसून अगदी रॅम्प वॉक करणार आहेत, मॉडेल नंबर 1 असं म्हणून ती मुद्दामच मॉडेल जशा चालतात तसे रॅम्प वॉक करतात तसं आता तिथे फ्लोअरवरती चालून दाखवत असते. 1 मिनिट विद्या, 1 मिनिट कावेरी वहिनी माझी बॅग घ्या असं म्हणून ते बॅग तिच्याकडे अगदी ऐटीतच देते आणि मस्तपैकी रॅम्प वॉक करत आता कंबर लचकवत चालत असते. तेव्हा यश आणि कावेरी दोघंही तिच्याकडे अगदी हसत हसत बघतच राहतात. नंतर मग आता ती म्हणते की चला कंटेस्टंट नंबर 2 मॉडेल नंबर 2 आता तीही माझी साडी घालून मस्तपैकी रॅम्प वॉक करणार आहे असं म्हणून आता दुसरी मॉडेलला चालत असताना ती दाखवत असते आणि दुसरी मॉडेल अगदी पब्लिकला कशी किस देत असते हाताने, फ्लाईंग किस असं म्हणून उम्मा करून ती अगदी मस्तपैकी ते किस करताना असं दाखवत असते आणि तिचे ते सगळे काही इशारे आणि ते सगळं पाहून आता मा भडकलेली असते. माने नेमकं ते पाहिलेलं असतं. जेव्हा आता माला पाहिल्यानंतर तिथल्या तिथेच आपली विद्या थरथरू लागते आणि कापू लागते. मग तिच्याकडे बघून ती म्हणते की मा ते मी असं म्हणून ततपप करत ती बाजूलाच उभी राहते. तेव्हा कावेरी येते आणि म्हणते की मा, तेव्हा कावेरीला मा म्हणते की हे काय चाललंय तुमचं, मला कळू शकेल का? तेव्हा मग मा लगेचच विचारल्यावर कावेरी म्हणते की मा त्याचं काय झालं ना की आम्हाला तुम्ही व्यवसायाची संधी दिलीत ना पुन्हा, विद्यावहिनीला आणि मला दोघींनाही रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल्स असतात ना त्यांना फॅशन शोची साड्यांची डिझाईन करण्याची ऑर्डर मिळालेली आहे. आता हे ऐकल्यावरती तुमची परवानगी असेल तरच आम्ही हे करू, आम्ही पुढे जाऊ. तेव्हा मा म्हणते की हो मी तुम्हाला व्यवसायाला परवानगी तर दिलेली आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, धर्माधिकाऱ्यांच्या सुनेला शोभेल असंच करायचं. तुम्हाला एकदा मी व्यवसायाला परवानगी दिली आहे तर तुमचं तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला कसं पुढे प्रोग्रेस करायची ते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, तसल्या त्या स्टेजवर किंवा कुठेही मॉडेल म्हणून धर्माधिकाऱ्यांच्या सुना येता कामा नये, लक्षात ठेवायचं असं म्हणून ती निघून जाते. तेवढ्यात यामी येते आणि म्हणते की यश मला जरा या ॲपबद्दल सांगशील का तू प्लीज, हे कसं करायचं ना मला माहीत नाही आहे. आता यशला मात्र तिचा राग आलेलाच असतो. यश तिच्याशी काहीही न बोलता सरळ समोर निघून जातो आणि यामीला खूप वाईट वाटतं. तेव्हा मग आता तिला कावेरी समजवत म्हणते की यामीताई नका काळजी करू, सध्या यशचा राग आहे ना तुमच्यावर, परंतु तो राग नक्कीच निवळेल. अहो तुमचं रक्ताचं नातं आहे, किती काही झालं तरीही भावा बहिणींमध्ये इतका फूट पडू शकणार नाही, काही तुमचं नातं इतकं तकलादू नाही आहे जे असं बंद होईल. तेव्हा मग लगेच यामी भडकत्याने म्हणते 1 मिनिट, तुला कोणी विचारलं आहे का काय गरज आहे, तुझं हे ज्ञान पाजळण्याची इथे काहीच गरज नाही आहे, समजलं? हे सगळं झालं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे झालं आहे. अगं मला सांग ना, यशलाही कोणी सांगितलं की मी तुझ्याकडून पैसे घेतलेत आणि त्या गुंडांचं कर्ज आहे वगैरे, सांग ना. माझ्यासमोर तर मारे हुशार काय मारत होतीस की मी कोणालाही काही सांगणार नाही, मस्त वचन दिलं होतंस ना मला, मग का सांगितलंस? तुझ्याशिवाय यशला कोण सांगणार आहे सांग ना मला, कुठून ऐकलं असणार आहे त्याने, तूच सांगितलंस त्याला, मला माहिती आहे. आणि ही तुझी सगळी भोळी भाबडी नाटकं आहेत ना, डोळ्यात अश्रू वगैरे आणणं, हे माझ्यासमोर दाखवायचं नाही, हे तर यशला दाखवायचं, तो पागळेल, मी नाही.
आलं लक्षात? आणि मला अजिबातच सांगू नकोस की तू हे केलेलं नाही आहेस, तूच केलंस हे. यशला सांगितलंस, माझ्याजवळ तिथे वचन दिलं आणि इथे येऊन मात्र यशला सगळं काही सांगून टाकलंस. अगं अशी दुतोंडी असशील ना तू. तेव्हा विद्या म्हणते की अहो यामिताई, काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला खरंच असं वाटतंय का की कावेरी वहिनी असं करेल म्हणून? अहो अजूनही तुम्ही माणसं ओळखण्यात चुकतच आहात. किती चुकाल? तेव्हा यामी म्हणते की हे बघ, तुझ्या सल्ल्याची ना मला काहीच गरज नाही आहे, त्यामुळे आता मला काहीच सांगायचं नाही. जे करेन ना ते मी करेन, परंतु मला एक गोष्ट नक्कीच लक्षात आहे की किती काही झालं तरी ही कावेरी सुधरू शकत नाही आहे. तेव्हा मग यमुना ही भडकलेली असते. यामीला कावेरी म्हणते की जाऊ दे यमुनाताई, आपण आपलं काम करूया, आपल्याला बरीच कामं आहेत, फॅशन शोचं काम करायचं आहे. तेव्हा यमुना ऐकते, फॅशन शो ठीक आहे, करा करा फॅशन शो, मी पण बघते की हा फॅशन शो होतो तरी कसा. नंतर इथे प्रेक्षकांनो माधुरीचा कॉल हा अमृताला आलेला असतो. आता तिचा कॉल पाहिल्यावर माधुरीला जरा धक्काच बसतो. ती म्हणते की काय चाललंय काय तुझं अमृता? अगं तू त्या घरात लग्न करून कशाला गेली आहेस हे तू विसरली आहेस का? तुझा हेतू जो काय आहे तो विसरली आहेस का? हां मला सांग. अगं तू त्या उदयची बायको म्हणून त्या घरात गेलीस, त्या सुलक्षणाची सून म्हणून या घरात गेलीस, पण मात्र त्या सुलक्षणाला तू भडकवू शकली नाहीस. जे तुझं काम होतं ते तू केलं नाहीस. मग आता काय करणार? तिथे काही नुसतीच तू फिरत आहेस का इकडे तिकडे मावशी मावशी करत? अगं त्या सुलक्षणासाठी काय करायचं होतं हे तुला मी सांगितलं होतं ना. तेव्हा मग अमृता म्हणते की अगं हो आई, अगं मला प्लीज थोडा वेळ दे. मला माहिती आहे ती कावेरी ना सगळ्या गोष्टी हँडल करते, म्हणजे प्रत्येक वेळेला तिला आम्ही हरवण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रत्येक वेळेला ती जिंकत आहे, त्यामुळे आम्हाला काहीच जमत नाही आहे. ऐन वेळेला ती बाजी मारते. तेव्हा मग आता माधुरी म्हणते की हे बघ, जर तुला जमत नसेल ना तर तसं अगोदर सांग मला. अगं ती कावेरी एकटी तुमच्यावर भारी पडते हे पदोपदी दिसतंय मला, त्यामुळे आता फार वेळ कमी आहे तुझ्याकडे. जे काम सांगितलंय ना ते काम करायचं पटकन, समजलं? बाकी काही मला बोलायचं नाही, असं माधुरी आता अमृताला बोलते आणि तिला पुन्हा एकदा भडकवते. नंतर कावेरीचे इथे साड्यांचं काम सुरू असतं. तेवढ्यातच तिथे आता यश येतो. यश म्हणतो की कावेरी, तेव्हा कावेरी म्हणते की खूप काम आहे मला, काही सुचत नाही आहे. विद्यावहिनी तिथे स्वयंपाकाचं बघताय आणि मी इथे साड्यांचं बघते, म्हणजे साड्यांसाठी कुठली डिझाईन काय सगळं सगळं सिलेक्ट करायचं बाकी, आणि 4 दिवसावर हे सगळं करायचं आहे. मोठी ऑर्डरही आली आहे आणि ते सगळे मटेरियल लोड पण करायचे. कसं करायचं ते बघावं लागेल. तेव्हा यश म्हणतो की बरं अच्छा असं सगळं आहे का, मग मी तुम्हाला दिलेलं गिफ्ट देऊ नको का? तेव्हा ती म्हणते की काय गिफ्ट, कोणतं गिफ्ट? मग तो म्हणतो की तुम्ही तर गडबडीत आहात. ती म्हणते की नाही द्या ना मला, कोणतं गिफ्ट आहे? तेव्हा यश तिला गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे बघ तुमच्यासाठी हे महत्त्वाचं गिफ्ट, मेजरिंग टेप. तेव्हा ती बघते आणि म्हणते की वाव, मेजरिंग टेप. आणि त्या टेपवरती प्रत्येक वेळगणिक म्हणजेच छोट्या छोट्या अंकांनी प्रेम, विश्वास, आपुलकी, तू असं त्यावर लिहिलेलं असतं. तेव्हा ती ते सगळं वाचते आणि म्हणते की हे काय आहे? तेव्हा तो म्हणतो की हो हे ना मेजरिंग टेप मी स्वतःच्या हाताने बनवले. तेव्हा ती बघतच राहते. तो म्हणतो की कावेरी, तुम्हीच तर म्हणता ना की आपण आपल्या माणसासाठी काहीतरी प्रेमाने केलेलं असतं, त्याचं मूल हे फार काही वेगळंच असतं. आणि जेव्हा आपण आपल्या माणसासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतो तेव्हा त्या वस्तूची किंमत अगदी अनमोल असते आणि त्या व्यक्तीसाठी आपण करतो तेव्हा आपल्या मनाला खूप चांगलं वाटतं ना. तसंच मलाही वाटलं आहे, हे तुम्हाला टेप देऊन मी स्वतःच्या हाताने बनवले हे तुमच्यासाठी, आणि त्या गोष्टीचं मोल कुठल्याही दुसऱ्या गोष्टीला येऊ शकत नाही. तेव्हा कावेरी म्हणते की थँक्यू सो मच यश, खरंच मला याची खूप गरज होती, खरंच थँक्यू. तुमच्यामुळे मी इतकी खंबीर उभी आहे, तुम्ही माझा आधार आहात खरं तर या सगळ्यामध्ये. तेव्हा यश आता तिला जवळ घेतो आणि तिला म्हणतो की कावेरी हे बघा, तुम्ही किंवा मी एकमेकांचा आधार नाही आहोत, आपण दोघं एकमेकांचा आधार आहोत, लक्षात घ्या. आपण दोघंही एक आहोत, दोघं एकमेकांना साथ देऊन इथपर्यंत आलो आहे आणि तुमच्या या यशामध्ये तुमचा तितकाच वाटा आहे, तुमचीही तितकीच मेहनत आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सदैव बरोबर आहे. तेव्हा दोघांचं हे प्रेम पाहून अमृताचा मात्र जळफळाट होतो आणि ती म्हणते की आता मला काहीतरी करायलाच हवं. तर इथे विद्या आणि तिचा नवरा दोघंजणही असतात. तेव्हा विद्या नवऱ्याला सांगत असते की घ्या तुम्ही मस्तपैकी ना नाश्ता करून घ्या. त्याचं काय ना, काही लोकांना असं वाटतं की आपण घरात इथे आयतं बसून खातो आणि काय लोक तर फुकट खातो असंही म्हणून झाले. पण आता सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आपण काही फुकट नाही खातो, असं अमृताला ती टोमणा मारत असते. तेवढ्यातच कॉल येतो म्हणून ती म्हणते की हो तुमचा टेम्पो ना, होतच आलं आहे काम, पुढच्या 15 ते 20 मिनटामध्ये तुमचा टेम्पो निघणार आहे तुमच्याकडे पोचायला. हो लवकरच येईल, तुम्हाला काळजी करू नका, सगळं मटेरियल मी इथून पाठवले.
असं म्हणून ती त्या फॅशन शो ऑर्गनायझर असतात त्यांना कॉल करते आणि लक्षात येतं की गॅसवरती ती वरण ठेवून आली म्हणून धावत धावत किचनकडे जाते आणि फोन तिथेच ठेवते. अमृता त्या संधीचा फायदा घेते आणि तिचा मोबाईल घेऊन ती तो नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये घेऊ लागते. आता तेवढ्यातच विद्या आलेली असते आणि म्हणते की वहिनी, फोन आलेला त्या माणसांचा आपला टेम्पो लोड होतोय ना? तेव्हा कावेरी म्हणते की हो, आपला जो काही मटेरियल आहे त्यांना पाठवायचं ते सगळं या टेम्पोमध्ये आता लोड होत आहे, या सगळ्या गोष्टी घेऊन जातील. तेवढ्यातच आता कावेरी तिकडे अगदी जातीने लक्ष देत असते कुठल्या साड्या काय. आणि विद्या म्हणते की मी स्वयंपाकाचं बघते, नाही तर मला काही सोडायच्या नाहीत, असं म्हणून ती पळत जाते. आणि तेवढ्यातच अमृता येते आणि मुद्दामच ती सुरी घेऊन आलेली असते आणि सुरी घेऊन तिथे जे सामान पॅक केलेलं असतं त्या पिशव्या वगैरे त्या सुरीने आता ती धारदार शस्त्राने कापायला लागते. त्यामुळे सगळ्या साड्या खाली पडतात. तेव्हा आता कावेरी म्हणते की द्या, माझ्याकडे साड्या द्या विद्या बहिणी, मी सगळ्या ठेवते टेम्पोमध्ये. तेव्हा कावेरी तिला म्हणते की तुम्ही स्वयंपाकाचं बघा. तेव्हा विद्या पटकन पुन्हा किचनकडे वळते. आता कावेरी येऊन बघते तर ज्या साड्या भरलेल्या असतात त्या साड्या सगळ्या अगदी खाली पडलेल्या असतात आणि जे बॉक्सेस त्याच्यामध्ये भरलेले ते बॉक्सेस कट केलेले असतात. तिला कळत नाही की नेमकं हे सगळं काय झालं, हे बॉक्सेस असे कसे काय खाली कोसळले, म्हणजे यातल्या साड्या कसं काय पडल्या. आणि म्हणूनच ती त्या साड्या आता व्यवस्थित ठेवण्यासाठी बॉक्समध्ये भरून टेम्पोमध्ये चढते. अमृताचा तोच हेतू असतो की कावेरीने टेम्पोमध्ये जावे, त्यानंतर मग तिला प्रॉब्लेम यायला पाहिजे म्हणून. पण इथे आता कावेरी सगळ्या साड्या ठेवत असते. तेव्हा जो टेम्पो ड्रायव्हर असतो त्याच्याकडे अमृता येते आणि म्हणते की हा बघ, हा फोन आहे, जी टेम्पोमध्ये मुलगी आहे ना तिचा आहे, त्यामुळे हा टेम्पो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि मी जे काही सांगितलं आहे ते आलं आहे ना लक्षात. तेव्हा तो हळूच हो मॅडम असं बोलतो आणि नंतर मग अमृता येते आणि टेम्पोला दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावते. आतमध्ये कावेरी अडकली जाते. विद्या काम करत असते. तेवढ्यातच यामी येते आणि म्हणते की मला भूक लागली आहे, झालाय की नाही स्वयंपाक तुझा? अजूनही तयार नाही आहे, वाजलेत किती? ती म्हणते की हो, माझा स्वयंपाक तर काय आता 2 मिनिटात होईल, हे वरणच बनवते, मला ना खूप घाई आहे, समजलं, त्यामुळे प्लीज तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. ती म्हणते की का, मला भूक लागली आहे ना. मग लगेचच विद्या म्हणते की बरं, तुम्हाला भूक लागली आहे का, मग मला सांगा की तुम्ही आपल्या घरातले पुरुष मंडळी आहेत त्यांच्या अगोदर जेवणार आहात का? जर तसं असेल तर तुम्ही मावला विचारून परमिशन घेऊन या, मी आत्ता तुम्हाला जेवायला वाढते लगेच 2 मिनिटात. तेव्हा ती म्हणते की अगं नाही, तसं करायचं नाही आहे, मला जेवण नको आहे, पण मला इतर काहीतरी खायला चालेल, कारण की मला भूक लागली आहे, मला दुसरंही चालेल काहीतरी. विद्या म्हणते की त्याचं काय नाही यामिताई, मी पण इथे स्वयंपाकच बनवते. म्हणजे ना तुम्ही जरासं काहीतरी स्वतःच्या हाताने बनवून खाल ना तर त्याची टेस्टच वेगळी लागते. नाहीतर एक काम करा ना, काही बनवण्याच्या पेक्षा जरा गरम गरम चहा आम्हाला मिळाला, मला आणि कावेरी बहिणीला, तर आनंदच होईल. म्हणजे कसं आम्ही पण दमलोय. तेव्हा आम्ही तोंड बारीक करते आणि तिथून गपचूपच निघून जाते. तेव्हा मग विद्या हसते. विद्याला यश येऊन विचारतो की कावेरी कुठे? तेव्हा मग ती म्हणते की आताच टेम्पो लोड केला असेल त्यांनी, त्यांच्या रूममध्ये वगैरे गेले असतील, बघा जाऊन. तेव्हा मग यश येतो आणि बघायला लागतो तर कावेरी कुठेच तिच्या रूममध्ये नसते. तो विचार करतो की कावेरी गेली तरी कुठे. पुढच्या भागामध्ये तो टेम्पोवाला टेम्पो घेऊन चाललेला असतो, कावेरी मात्र आतमध्येच असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तिचं तोंड बांधल्यामुळे कोणालाही काहीही म्हणजे तिचा आवाज कोणाला ऐकायला जात नसतो. कावेरी आता बिचारी घाबरलेली असते. नेमकं हे सगळं काय झालं, तर यश आणि विद्या दोघंजणही कारने कावेरीला शोधण्यासाठी निघालेले असतात. आता यशला कळत नसतं की कावेरी कुठे गेली असेल. आता जो लोकेशन मिळालं आहे त्या लोकेशनवर तो पोहोचत असतो. तर इथे कावेरीला सगळेजण म्हणजेच तिच्या फोटोला दाखवत विचारत असतात की ही मुलगी तुम्हाला कुठे दिसली का? परंतु इथे कावेरीला कोणीही ओळखत नसतं, कारण की ती टेम्पोमध्ये असते. कावेरीला बांधलेलं असतं आणि एका ठिकाणी तिला ओढून घेऊन आलेले असतात. ती बिचारी बेशुद्ध पडलेली असते. कावेरीला त्या एका सुनसान जागी आणून त्या गुंडांनी एक मोठी ट्रंक असते आणि त्याच मोठ्या ट्रंकमध्ये तिला आता टाकलेली असते आणि त्या मोठ्याशा बॉक्ससारख्या ट्रंकमध्ये तिला ते टाकतात आणि तिथेच खड्डा करून तिला त्यामध्ये पूर्णपणे पॅक करून टाकलेली असते आणि वरून पूर्णपणे माती टाकलेली असते. कावेरी ही आतमध्ये असते. यश आणि विद्या दोघंही आवाज देत असतात की कावेरी कावेरी कुठे आहात तुम्ही, परंतु बिचारी कावेरी ही आतमध्ये असते. आता यश आणि विद्या कावेरीला कशा प्रकारे पकडू शकतील आणि कावेरीला या मोठ्या संकटातून आता यश कसा बाहेर काढेल आणि हे सगळं सत्य कसं बाहेर येणार हे पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.